नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक माणिक बामणे तुम्हा सर्वांचं स्वराज्य एमपीएससी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण मराठी व्याकरण या विषयाचा अभ्यास करणार आहोत। मराठी व्याकरण व शब्दसंग्रहाचा अभ्यास करत असताना आपण पहिल्या पाठापासून सुरुवात करत आहोत, पहिल्या प्रकरणापासून सुरुवात करत आहोत। मग आपण अगोदर मराठी व्याकरणाचा उदय व विकास यावरती 6 व्हिडिओ आपण बनवलेले आहेत। ते जर कोणी पाहिलेलं नसेल तर ते आपल्या यूट्यूब चॅनलवरती सुरुवातीचे जे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहून घ्या। मग मराठी व्याकरणमधला सगळ्यात महत्त्वपूर्ण जो पहिला चॅप्टर आहे, बेसिक चॅप्टर आहे, तो आपण सुरुवात करत आहोत। त्या पाठाचं नाव आहे वर्णमाला, त्यालाच आपण वर्णविचार असे सुद्धा म्हणतो। हे मराठी व्याकरणातला पाया आहे, बेस आहे। आणि हे प्रकरण जर समजा आपल्याला सोपं गेलं तर आपल्याला पुढील चॅप्टर एक सोपा जाणार आहे। त्या चॅप्टरचं नाव आहे संधी। ओके, मग वर्णमाला व्यवस्थित तुम्ही शिकून घेतलात तर पुढे गेल्यानंतर संधी हे प्रकरण तुम्हाला सोपं जाणार आहे आणि खूप इझी जाणार आहे। त्याचं मुख्य कारण म्हणजे काय, तिथं गेल्यानंतर पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण, 2 वर्ण एकत्रित येऊन त्यांच्याबद्दल एक नवीन वर्ण तयार झाला, हे म्हणत असताना हे वर्ण काय भानगड आहे तुम्हाला असं वाटू शकते। त्यासाठी वर्णमाला याचे जे व्हिडिओ बनणार आहेत, साधारण या वर्णमाला पाठावरती बरेचसे व्हिडिओ बनणार आहेत। ते सर्व व्हिडिओ भाग 1, भाग 2, भाग 3 अशा पद्धतीने मी बनवणार आहे। ते प्रत्येक भाग तुम्ही बघून घ्या, म्हणजे तुम्हाला वर्णमाला या टॉपिकवरचा प्रत्येक प्रश्न, मग ते एमपीएससी आयोग असो किंवा सरळ सेवा असो, या सिलेबसमध्ये किंवा हे जे मी शिकवलेला घटक आहे याच्या बाहेर प्रश्न शक्यतो येणार नाहीत। ओके, त्यामुळं हा घटक अगदी बारकाव्याने तुम्ही शिकून घ्यायचा आहे, समजून घ्यायचा आहे। एखादा घटक जर नाही समजला तर तुम्ही परत एकदा तो व्हिडिओ बघून घ्या आणि तरीही नाही समजला तर माझा व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला देईन। त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही तो घटक टाकून, सर हा घटक मला समजला नाही, असं तुम्ही विचारू शकता। तर आपण या पाठामध्ये नेमकं आपल्याला शिकायचं काय आहे हे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतोय। तर वर्णमाला या वर्ण विचार या पाठामध्ये सगळ्यात अगोदर वर्णाच्या आपण काय बघणार आहोत तर व्याख्या बघणार आहोत। व्याख्या अतिशय महत्त्वाच्या आहेत। व्याख्येवरती कधी परीक्षेला बरेच वेळेस प्रश्न आलेले आहेत, पुन्हा आणखी सुद्धा येऊ शकतात। त्यासाठी व्याख्या हे घटक आपल्याला शिकायचं आहे सर्वप्रथम। त्यानंतर वर्णांचे वर्गीकरण शिकायचं आहे। ओके, वर्णांचे वर्गीकरण, हे वर्गीकरण नावाचा जो घटक आहे तो घटक मात्र बऱ्याचशा पुस्तकामध्ये, प्रचलित पुस्तकामध्ये दिलेले नाही। तर आपण या पाठामध्ये इथं मात्र आपण शिकून घेणार आहोत की वर्गीकरण कशा पद्धतीनं केलं जाते आणि वर्णांचे वर्गीकरण एकूण किती, हा घटक आपण शिकणार आहोत। त्याच्यानंतर आपण शिकणार आहोत वर्णांचे मुख्य प्रकार, वर्णांचे मुख्य प्रकार हा घटक आपण इथं शिकून घेणार आहोत। मग वर्णांचे वर्गीकरण झाल्यानंतर वर्णांचे मुख्य प्रकार आपण शिकू। मग त्या वर्णांच्या मुख्य प्रकारामध्ये सगळ्यात अगोदर स्वर, त्यानंतर स्वरादी, त्याच्यानंतर व्यंजने हा घटक आपण शिकणार आहोत आणि यांचे प्रत्येकी प्रकार आहेत। मग स्वरांचे प्रकार, पुन्हा स्वरादीचे प्रकार, पुन्हा व्यंजनांचे प्रकार, हाही घटक आपण शिकून घेणार आहोत। त्याच्या पुढे गेल्यानंतर आपण एक कन्सेप्ट शिकणार आहोत की अक्षर म्हणजे नेमकं काय, अक्षर कोणाला म्हटलं जाते, हा घटक घेऊ। त्याच्यानंतर आपल्याला पुढील घटक शिकणार आहोत तो म्हणजे जोडाक्षर। मग जोडाक्षर म्हणजे काय, जोडाक्षर नेमकं कोणाला म्हटलं जाते, हाही घटक आपण तिथं शिकणार आहोत। त्याच्यानंतर दिलेल्या शब्दाची योग्य फोड करा। ओके, दिलेल्या शब्दाची योग्य फोड करा हा घटक तिथं शिकणार आहोत। त्यानंतर र जोडाक्षर लिहिण्याच्या एकूण किती पद्धती तर 4 पद्धती। मग या 4 पद्धती कशा पद्धतीच्या असतात हा घटक आपण तिथं शिकणार आहोत। ओके, याच्या व्यतिरिक्त आणखी बराचसा घटक वर्णमाला या पाठामध्ये आपण शिकणार आहोत, तो म्हणजे आकार विल्हेय क्रम। ओके, आकार विल्हेय क्रम हा घटक तिथं आपण शिकणार आहोत। ओके, आकार विल्हेय क्रम, त्याच्या पुढे वर्णांचे उच्चारस्थान, वर्णांचे उच्चारस्थान हा घटक आपण शिकणार आहोत। त्यानंतर एकूण महाप्राण वर्ण किती
आणि व्यंजने किती, एकूण अल्प प्राण वर्ण किती, व्यंजने किती हा घटक शिकणार आहोत। एकूण कठोर व्यंजने किती, वर्ण किती आणि एकूण मृदू वर्ण किती आणि व्यंजने किती, एवढा सगळा घटक आपण एकाच पाठामध्ये शिकणार आहोत, तो म्हणजे वर्णमाला। ओके, आपण कुठल्याही पाठाचा अभ्यास करत असताना त्या पाठामध्ये नेमकं शिकायचं काय आहे हे अगोदर आपल्याला कळलं पाहिजे। त्याच्यानंतर आपण अभ्यासाला सुरुवात केला तर ते अतिशय उत्तम होईल, फायदेशीर ठरणार आहे। ओके, त्याच्यानंतर ना बघा, यामध्ये व्यंजनांना दंड देण्याच्या पद्धती, व्यंजनांना दंड देण्याच्या पद्धती हाही घटक आपण तिथं शिकणार आहोत। म्हणजे व्यंजनांना आपण काय देत असतो असं जर म्हटलं तर दंड देत असतो। दंड म्हणजे काय तर उभी रेष हा घटक सुद्धा आपण तिथं पाहणार आहोत। म्हणजे वर्णमाला, वर्णविचार याचे सर्वप्रथम आपण व्याख्या पाहणार आहोत, त्यानंतर वर्णांचे वर्गीकरण, त्यानंतर वर्णांचे मुख्य प्रकार, स्वर, स्वरादी, व्यंजने हे झाल्यानंतर अक्षर कशाला म्हणतात, जोडाक्षर कशाला म्हणतात, दिलेल्या शब्दाची योग्य फोड करा, र जोडाक्षर लिहिण्याच्या एकूण 4 पद्धती, त्यानंतर आकार विल्हेय क्रम, वर्णांचे उच्चार स्थान, त्यानंतर महाप्राण वर्ण किती, अल्पप्राण वर्ण किती, वर्ण किती आणि व्यंजने किती असा सुद्धा प्रश्न असतो, तोही घटक आपण शिकणार आहोत। मग एकूण कठोर व्यंजने किती, वर्ण किती, एकूण मृदू वर्ण किती आणि व्यंजने किती अशाही पद्धतीचे प्रश्न परीक्षेला येऊ शकतात। व्यंजनांना दंड देण्याच्या पद्धती एकूण किती आहेत असं म्हटलं तर 5 पद्धती आहेत। त्या सगळ्या घटक अगदी बारकाव्यानं आपण तिथं शिकणार आहोत। मग हे सगळा घटक आपल्याला येण्यासाठी सुरुवातीपासून, व्याख्येपासून या पाठाला सुरुवात करणार आहोत। याच्यामध्ये बरेचसे भाग बनणार आहेत। हे जर घटक तुम्ही शिकून घेतलात तर MPSC आयोग असो, मग त्यामध्ये राज्यसेवा, PSI, STI, ASO, त्यानंतर टॅक्स असिस्टंट, MPSC क्लार्क 1 खाते असे वेगवेगळे जे एक्झाम्स आहेत, MPSC क्लार्क असेल, एक्साइज PSI असेल, ह्या सगळ्या परीक्षेला या घटकामधले प्रश्न हमखास असतात आणि हा घटक अगदी हळूवार पद्धतीने आपण शिकणार आहोत। म्हणजे हा घटक शिकलात म्हणजे या पाठावरचा तुमचा एकही प्रश्न जाणार नाही ह्याची 100% गॅरंटी देतो। आणि MPSCनं जेवढे प्रश्न विचारलेत या पाठावरती त्या सगळ्या प्रश्नांचं स्पष्टीकरण मी देणार आहे आणि हे YouTube चॅनलला अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये राहणार आहे। त्यामुळं हे कुठलाही भाग शिकत असताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत मात्र आवर्जून नक्की पहा, म्हणजे मराठी व्याकरणाची तुम्हाला सगळे कन्सेप्ट तुम्हाला सहज आणि आरामात येणार आहेत। याच्यावरचा कुठलाही प्रश्न तुमचा चुकणार नाही ह्याची 100% मी शाश्वती देतो। विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात अगोदर आता आपण या भागाकडे जाणार आहोत की वर्ण म्हणजे काय याचे सर्वप्रथम व्याख्या घेऊ। ते झाल्यानंतर वर्णांचे वर्गीकरण, त्यानंतर वर्णांचे मुख्य प्रकार, त्या प्रकारांचे उपप्रकार आणि त्यांच्यावरती आधारित असणारे हे सगळे घटक मी एक एक करून तुम्हाला मी शिकवणार आहे। या वर्णमाला या पाठाचे बरेचसे भाग होणार आहेत, ते प्रत्येक भाग मात्र तुम्हाला अगदी बारकाईने पाहायचा आहे। तुम्हाला फक्त हे पाहत असताना मग तुम्ही अभ्यासिकेत असाल किंवा मग घरी असाल किंवा रूमवरती असाल, कुठेही जरी असेल तर सोबत वही घेऊन बसा आणि हे शिकवत असताना कंटिन्युअसली रनिंग नोट्स काढा, जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त सराव होईल आणि एखादा घटक नाही समजला असं वाटत असेल ते रिपीट पाहत राहा, जेणेकरून तुम्हाला या पाठाचा एकही मार्क जाणार नाही ह्याची खबरदारी आपल्याला घ्यायचं आहे। तर मग आपण पुढील घटकाकडे जाऊ। आपण सर्वप्रथम काय पाहणार आहोत असं जर म्हटलं तर वर्णांचे व्याख्या पाहणार आहोत। ओके, काय बघणार आहोत तर वर्णांचे व्याख्या। मग आता या वर्णांच्या व्याख्या परीक्षेला विचारलेल्या आहेत, पण ही व्याख्या कोणी केली असा कधी प्रश्न आला नाही, तरी सुद्धा आपण हे पाहणार आहोत। ओके, आता हे वर्णांच्या व्याख्या पाहत असताना एक ढोबळमानाने केलेली व्याख्या तुम्ही पाहून घ्या किंवा लक्षात घ्या। वर्ण म्हणजे काय तर मुखावाटे उच्चारले जाणारे ध्वनी हवेत विरून जाऊ नये, नष्ट होऊ नयेत म्हणून त्यांना विशिष्ट अशा चिन्हाने, विशिष्ट अशा रंगाने लिहून ठेवलं जाते, त्यासच आपण काय म्हणतो वर्ण असे म्हणतो। मग ही व्याख्या लिहायचं म्हटलं तर बरीचशी लांब लचक आहे, तरी सुद्धा मी लिहितो बघा, मुखावाटे। ओके, मुखावाटे। आता हे मुखावाटे म्हणजे तोंडावाटे, मुखावाटे उच्चारल्या, मुखावाटे उच्चारल्या जाणाऱ्या, मुखावाटे उच्चारल्या जाणाऱ्या, ओके, किंवा जाणारे म्हणू, ठीक आहे, मुखावाटे उच्चारले जाणारे मूलध्वनी। ओके,
मुखावाटे उच्चारले जाणारे मूलध्वनी, मूलध्वनी बघा, मुखावाटे उच्चारले जाणारे मूलध्वनी हवेत विरून जाऊ नयेत. ओके, हवेत विरून. ओके, विरून म्हणजे काय? नष्ट. ओके, हवेत विरून जाऊ नये म्हणून, हवेत विरून जाऊ नये म्हणून त्यांना विशिष्ट अशा रंगाने विशिष्ट अशा रंगाने लिहून ठेवले जाते किंवा विशिष्ट अशा रंगाने, विशिष्ट अशा चिन्हाने. ओके, विशिष्ट अशा रंगाने व विशिष्ट अशा चिन्हाने, विशिष्ट अशा चिन्हाने लिहून ठेवले जाते. बघा, चिन्हाने लिहून ठेवले जाते, लिहून. ओके, लिहून. ओके, लिहून ठेवले जाते, त्यास वर्ण असे म्हणतात. ही पहिली व्याख्या समजून घेतला तर तुम्हाला जास्तीचा फायदा होईल, कारण व्याख्या ही अगदी परिपूर्ण आहे. ही व्याख्या जर समजून घेतला तर मात्र जास्तीचा फायदा होतो. व्याख्या काय म्हणते ते अगोदर नीट समजून घ्या. मुखावाटे उच्चारले जाणारे ध्वनी. आता मी बोलत आहे, मुखावाटे ध्वनी बाहेर पडायलाय, आवाज बाहेर पडायलाय. मग हा आवाज जास्त वेळ हवेत टिकतो का? नाही टिकत. कारण मी बघा म्हटलं मग हे हवेमध्ये काही काळ हा ध्वनी थांबतो आणि काही क्षणामध्ये लोप पावतो, नष्ट पावतो, मायक्रो सेकंद मध्ये. मग हे मुखावाटे उच्चारले जाणारे ध्वनी हवेत विरून जातात, नष्ट होतात. म्हणून हे नष्ट होऊ नये, विरून जाऊ नये म्हणून त्यांना विशिष्ट अशा रंगाने. मग या ब्लॅक बोर्डवरती मी येलो कलरनं, पिवळ्या कलरनं आणि पांढऱ्या कलरनं लिहून ठेवलंय आणि यांना विशिष्ट चिन्ह दिलेलं आहे. उदाहरणामध्ये म्हटलं तर कसा काढतो आपण? अर्धा गोल, पुन्हा अर्धा गोल, त्याला आडवी रेष, त्याला उभी रेष आणि उभा दंड, आडवी रेष मिळून काय तयार झाला? तयार झालेला आहे. म्हटलं की इकडून अर्धा गोल, इकडून अर्धा गोल, मध्ये उभे दंड, त्याला आडवी रेष मिळून काय तयार झाला? मग यांना विशिष्ट अशा रंगाने व्हाईट कलरनं लिहायलोय बघा आणि विशिष्ट अशा चिन्हाने. मग हे चिन्ह कसे असतात तर उभ्या, आडव्या, तिरप्या, गोलसर, अर्धगोल इत्यादी चिन्हाने आपण काय करतो? अक्षरांची निर्मिती करतो, वर्णांची निर्मिती करतो. त्यासच आपण वर्ण असे म्हटलंय. मग विशिष्ट अशा रंगाने, विशिष्ट अशा चिन्हाने लिहून ठेवले जाते, त्यासच आपण काय म्हणतो? वर्ण असे म्हणतो. ही व्याख्या समजली का? बघा. ओके, वर्ण म्हणजे काय तर मुखावाटे उच्चारले जाणारे ध्वनी विशिष्ट अशा चिन्हाने, विशिष्ट अशा रंगाने लिहून ठेवलं जाते, त्यासच वर्ण असे म्हणतात. ही व्याख्या पहिली आणि ढोबळमानाने निर्माण केलेली आणि अगदी परिपूर्ण व्याख्या आहे. आता मी बोलत असताना मुखावाटे ध्वनी बाहेर पडायलाय, हे काही काळाने नष्ट पावतात, काही क्षणामध्ये नष्ट पावतात. पण हे जर मी लिहून ठेवलं, जोपर्यंत पुसत नाही तोपर्यंत हे मात्र उमटून राहणार. ओके, मग असं लोप पावणे, नष्ट होणे म्हणून त्यांना विशिष्ट अशा चिन्हाने, विशिष्ट अशा रंगाने लिहून ठेवलं जाते, यालाच आपण वर्ण असे म्हणतो. ही झाली पहिली व्याख्या. ओके, आता आपल्याला सेकंड व्याख्या बघायचं आहे. मोरो केशव दामले यांनी केलेली व्याख्या. ओके, दुसरी व्याख्या बघा. मोरो केशव दामले. आता हे मोरो केशव दामले हे उत्तम व्याकरणकार आहेत. यांनी सुद्धा वर्णांची व्याख्या केलेली आहे. आता यांनी काय व्याख्या केली असं म्हटलं तर यांची व्याख्या परीक्षेला खूपदा विचारलेली आहे. काय व्याख्या केली बघा. मुखावाटे उच्चारल्या म्हणजे तोंडावाटे उच्चारल्या जाणाऱ्या मूलध्वनीला वर्ण असे म्हणतात. बघा, वर्ण असे म्हणतात. आता ही व्याख्या कोणी केली असं जर म्हटलं तर मोरो केशव दामले यांनी केली. आता ही व्याख्या खूप वेळेस परीक्षेला आलेली आहे. मुखावाटे उच्चारल्या जाणाऱ्या मूलध्वनीला काय म्हणतात तर वर्ण असे म्हणतात. ही व्याख्या कोणी मांडली असं म्हटलं तर मोरो केशव दामले यांनी मांडलेली आहे.
मग आता या व्याख्येमध्ये बघितलं तर थोडंसं बारकाईने पहा, मुखावाटे उच्चारल्या जाणाऱ्या मूलध्वनीला काय म्हणतात? वर्ण. जे मुखावाटे आपण मूलध्वनी उच्चारतो त्यांनाच काय म्हटलेलं आहे? वर्ण असे म्हटलेलं आहे. मग मूलध्वनी कोणाला म्हणतात असं जर म्हटलं तर मूलध्वनीची एक व्याख्या निर्माण होते. बरं, मूलध्वनी म्हणजे काय? तर बघा, जे ध्वनी, बघा जे ध्वनी ओके चिन्हांकित करता येतात, चिन्हांकित करता येतात, जे ध्वनी चिन्हांकित करता येतात त्यास काय म्हणतात? हो, त्यास वर्ण असे म्हणतात. त्यास वर्ण असे म्हणतात. बघा, वर्ण असे म्हणतात. आता ही व्याख्या तुम्हाला समजली का? बघा, मूलध्वनीची ही व्याख्या काय म्हणते? व्याख्या, जे ध्वनी चिन्हांकित करता येतात म्हणजे मुखावाटे उच्चारले जाणारे जे कोणते ध्वनी आहेत त्यांना जर चिन्हांमध्ये मांडता येत असेल तरच त्यांना आपण काय म्हणतो? वर्ण म्हणतो, अन्यथा म्हणता येत नाही. मग मुखावाटे उच्चारले जाणारे असे मूलध्वनी जे चिन्हांमध्ये मांडता येतात अशांना काय म्हटलं जाते? वर्ण असे म्हणतात. अशी ही परिपूर्ण व्याख्या आहे. मग आणखी एक घटक आहे ज्याची व्याख्या समजून घेणं गरजेचं आहे, तो म्हणजे स्वन आहे. स्वर नव्हे, याला काय म्हणायचं? स्वन म्हणायचं आहे. आता हे स्वन म्हणजे काय? जे ध्वनी भाषेत वापरले जातात. बघा, जे ध्वनी कशात वापरले जातात? भाषेत वापरले जातात. जे ध्वनी भाषेत वापरले जातात त्यांना वर्ण असे म्हणतात. बघा, त्यांना वर्ण असे म्हणतात, असे म्हणतात. आता ही व्याख्या बघून घ्या. जे ध्वनी भाषेत वापरले जातात त्यांनाच आपण काय म्हणतो? स्वन म्हणतो. ओके, म्हणजे जे ध्वनी भाषेत वापरले गेलेत, ओके, किंवा वापरले जातात त्यांनाच आपण काय म्हणतो? स्वन म्हणतो. ओके, त्यांनाच स्वन म्हणतो. मग एकंदरीत पाहायला गेलं तर वर्ण म्हणजे काय? हो, मूलध्वनी. ओके, वर्ण म्हणजे काय? मूलध्वनी. आणि मूलध्वनी म्हणजेच काय? तर स्वन होय. मूलध्वनीच म्हणजे काय? तर स्वन होय. हे समानार्थी शब्द आहेत पण प्रत्येकांची व्याख्या अलग आहे. पहिली व्याख्या बघा, मोरो केशव दामले यांनी ही जी व्याख्या मांडली, काय म्हटली की मुखावाटे उच्चारले जाणारे असे ध्वनी, असे मूलध्वनी जे चिन्हांकित करता येतात आणि जे भाषेत वापरले जातात त्यांना वर्ण म्हणावे, अन्यथा बाकीचे ध्वनी आहेत बघा, मुखावाटे आपण उच्चारतो, पोटभर जेवण झालं की मग आपण डकार देतो, अहब करतो, तो जो ध्वनी आहे तो भाषेत वापरता येत नाही, चिन्हांमध्ये सुद्धा मांडता येत नाही. बरेच जण रात्री घोरतात, घरघोर घोरतात, मग तो सुद्धा ध्वनी आपल्याला चिन्हांमध्ये मांडता येतात का? नाही. छोटे लेकरं रडतात, मोठे माणसं रडतात, मग ते रडणारा आवाज लिहून दाखवा म्हटलं तर लिहिता येतो का? नाही. तो ध्वनी कुठून निघालाय? मुखावाटेच निघालाय, पण त्यांना चिन्हांमध्ये न मांडता येत असल्यामुळं, त्याला भाषेत न मांडता येत असल्यामुळं त्यांना मूलध्वनी म्हणता येत नाही. ज्यांना चिन्हांमध्ये मांडता येते आणि अक्षरबद्ध करता येते त्यांनाच आपण वर्ण म्हणतो, बाकीच्यांना म्हणत नाही. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. आता वर्ण म्हणजे काय? मग मूलध्वनी, मूलध्वनी म्हणजेच काय? स्वन. हे समानार्थी शब्द आहेत, समानार्थी शब्द आहेत, पण तिघांच्या व्याख्या भिन्न आहेत. मुखावाटे उच्चारल्या जाणाऱ्या मूलध्वनीला वर्ण म्हणतात. मूलध्वनी म्हणजे काय? जे ध्वनी चिन्हांकित करता येतात त्यांना वर्ण म्हणतात. स्वन म्हणजे काय? जे ध्वनी भाषेत वापरले जातात. कशात? भाषेत वापरले जातात आणि मूलध्वनी चिन्हांकित करता येतात त्या सगळ्यांना आपण काय म्हणतो? वर्ण असे म्हणतो. त्यांना आपण काय म्हणतो? वर्ण असे म्हणतो. मग यांनी ही व्याख्या कोणत्या पुस्तकात मांडली असं जर म्हटलं तर मोरो केशव दामले यांनी शास्त्रीय मराठी व्याकरण, पहा, शास्त्रीय मराठी व्याकरण नावाचा ग्रंथ लिहिला. आणि हा ग्रंथ त्यांनी कधी लिहिला असं म्हटलं तर 1911 यावर्षी लिहिलेला आहे. 1900 कधी लिहिलाय? 1100 यावर्षी शास्त्रीय मराठी व्याकरण नावाचा त्यांनी ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये त्यांनी ही व्याख्या मांडलेली आहे. खूप मोठी पुस्तक आहे. ही पुस्तक वाचणं तुम्हाला पॉसिबल नाही. ओके, कारण तुम्हाला छोटे म्हणजे तुम्हाला जास्त वेळ नसतो, त्यामुळं तेवढे मोठे पुस्तकं वाचण्याची गरज पडत नाही. वाचावं कोण? जो तुम्हाला शिकवतो तो. मात्र त्यांना बाकी काही कामं नसतात, तेवढा एकच विषय हँड करायचा असतो. मग यांनी
आम्ही 30-35 पुस्तकं वाचून त्याचे नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करतो. मग तुम्हाला तेवढे पुस्तकं वाचण्यासाठी वेळ नाही. जे उत्तम नोट्स आहेत माझेच वापरा असं म्हणत नाही. माझे जर चांगले वाटले तर तुम्ही ते वापरा, अन्यथा तुम्ही ज्यांचे पडतील त्यांचे नोट्स वापरा. पण ते नोट्स मात्र परिपूर्ण असलं पाहिजे, विश्वासार्हता असलं पाहिजे. कारण शिक्षकावरती बिलीव्ह ठेवून तुम्ही ते नोट्स वापरता म्हणजे त्यामध्ये अचूकता असली पाहिजे, बिलकुल चूक असता कामा नये, तरच मग ते जास्त फायदेशीर ठरतात. आता हे मोरो केशव दामले हे कोण आहेत ते आपण पाहूया. बघा हे जे मोरो केशव दामले यांना शॉर्ट फॉर्ममध्ये आपण काय म्हणूया, मोके दामले असं म्हणू. हे मोके दामले जे आहेत यांच्या वडील भावाचे नाव म्हणजे कोणाचे नाव, बंधूचे नाव. आता यांच्या वडील भावाचे नाव काय आहे तर कृष्णाजी केशव दामले आहे. यांच्या वडील भावाचे नाव काय आहे, कृष्णाजी केशव दामले. कृष्णाजी केशव दामले हे त्यांच्या वडील भावाचे नाव आहे. बघा मोरो केशव दामले, कृष्णाजी केशव दामले. मग हे जे कृष्णाजी केशव दामले आहेत यांना एक टोपण नाव आहे. ते टोपण नाव म्हणजे काय, केशव सूत. ओके, मग परीक्षेला यांच्यावरती प्रश्न आलेला आहे. बघा केशव सूतचं पूर्ण नाव काय, कृष्णाजी केशव दामले. कृष्णाजी केशव दामले यांचे टोपण नाव काय, केशव सूत. हे आपल्याला कळलं पाहिजे. आता सूत हा जो शब्द आहे केशव यांचा मूल या अर्थाने सूत हा शब्द वापरलेला आहे. सूत जर समजा ऱ्हस्व लिहिलं तर याचा अर्थ काय होतो, मुलगा असा अर्थ निघतो. आणि हा सूत जर समजा कसा लिहिला, दीर्घ लिहिला तर याचा अर्थ काय होतो, धागा असा अर्थ निघतो. मग सूत याचा ऱ्हस्व अर्थ मुलगा होतो आणि सूत याचा दीर्घ जर लिहिला तर त्याचा अर्थ होतो धागा. लिहित असताना शब्द शुद्ध लिहिला पाहिजे, कारण याचा उकार जर समजा तुम्ही दीर्घ केला तर केशव याचा मुलगा नसून काय आहे, धागा आहे असा अर्थ निघतो. त्यामुळे तुम्हाला कळावं, सूत लिहित असताना ऱ्हस्व लिहिला तर मुलगा अर्थ निघतो. मग केशव यांचा मुलगा केशव सूत या अर्थाने यांना टोपण नाव दिलेलं आहे. दीर्घ लिहिला तर अर्थ काय निघतो, धागा असं निघतो. हा प्रश्न जेव्हा केव्हा परीक्षेला असेल तेव्हा त्यांच्या पर्यायामध्ये हमखास कोण असतो, केशव कुमार असतो. केशव कुमार. मग परीक्षेला प्रश्न काय असतो बघा, कृष्णाजी केशव दामले यांचे टोपण नाव काय तर केशव कुमार पर्याय क्रमांक 1 ला राहतो आणि केशव सूत हे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या पर्यायामध्ये ठेवतात. मग आपण घाई गडबडीमध्ये असतो, केशव कुमार यांचं पूर्ण नाव काय किंवा कृष्णाजी केशव दामले यांचं टोपण नाव काय असं म्हटलं की पर्याय क्रमांक 1 ला चुकीचं ठेवलं जात आहे आणि आपण घाईत असतो. केशव दोन्हीकडे आहे, सूत कोणता कुमार कोणता हे परफेक्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. केशव सूत म्हटलं की कृष्णाजी केशव दामले आणि केशव कुमार म्हटलं की प्रल्हाद केशव आत्रे या अर्थाने हा शब्द घ्यायचा आहे. ओके, मग केशव कुमार यांचं पूर्ण नाव काय असं म्हटलं तर प्रल्हाद केशव आत्रे आणि कृष्णाजी केशव दामलेचं टोपण नाव काय, केशव सूत. हे दोन प्रश्न केव्हाही परीक्षेला विचारो, पर्यायमध्ये मात्र हे दोन्हीच्या दोन्ही हमखास असतात. हे डोक्यात फिट ठेवा. ओके, हे कळलं का? बघा मोरो केशव दामले यांच्या वडील भावाचे नाव काय, कृष्णाजी केशव दामले. त्यांचं टोपण नाव काय, केशव सूत. आणि केशव कुमार यांचं पूर्ण नाव काय, प्रल्हाद केशव आत्रे. ऱ्हस्व सूत याचा अर्थ होतो मुलगा, दीर्घ सूत याचा अर्थ होतो धागा. अभ्यास करत असताना एकाशी निगडीत असणारा दुसरा घटक आपल्याला कव्हर करणं गरजेचं आहे, अन्यथा आपला केलेला अभ्यास काहीच महत्त्वाचा होत नाही. त्याच्यासाठी बारकाईने अभ्यास करा, एकमेकांशी लिंक करा. आपण वर्णांची व्याख्या बघतोय, ती व्याख्या कोणी मांडली, कोणत्या पुस्तकात मांडली, ती पुस्तक कधी लिहिली, त्यांच्या वडील भावाचे नाव काय, त्यांचं टोपण नाव काय, त्यांचा असणारा पर्याय जो परीक्षेला विचारला जातो तोही घटक आपण क्लिअर करत समोर चाललोय. त्यामुळं अभ्यास फक्त एकदाच करायचा आणि अगदी परिपूर्ण करायचा. मग आता आपल्याला सेकंड व्याख्या म्हणजे ह्याच्या समोरची नेक्स्ट व्याख्या पाहायचं आहे, तिसरी व्याख्या. आता ही तिसरी व्याख्या अतिशय फेमस व्यक्तीची आपण घेऊया, दादोबा पांडुरंग. बघा दादोबा पांडुरंग. ओके, दादोबा पांडुरंग तरखडकरांची व्याख्या आपण बघणार आहोत. दादोबा पांडुरंग तरखडकर. ओके, तरखडकर. दादोबा पांडुरंग तरखडकरांची व्याख्या आपण पाहणार आहोत. ओके,
आता दादोबा पांडुरंग तरखडकरांनी वर्णांची व्याख्या मांडलेली आहे. तर काय व्याख्या मांडली असं जर म्हटलं तर यांनी काय म्हटलंय बघा, अ पासून ते, अ पासून ते, कुठून सुरुवात आहे, अ पासून ते ज्ञ पर्यंतच्या, ज्ञ पर्यंतच्या, बघा अ पासून ते ज्ञ पर्यंतच्या, ओके, पर्यंतच्या मुळाक्षरांना, मुळाक्षरांना वर्ण असे म्हणतात, वर्ण असे म्हणतात. अ पासून ते ज्ञ पर्यंतच्या मुळाक्षरांना काय म्हणतात, तर वर्ण असे म्हणतात. ही व्याख्या कोणी मांडली असं जर म्हटलं तर ही व्याख्या दादोबा पांडुरंग तरखडकरांनी मांडलेली आहे. आता ही व्याख्या काय म्हणाली समजून घ्या. अ पासून कुठून हो, अ पासून त्यांची सुरुवात व्हायली आणि शेवट कुठं व्हायलाय, ज्ञ पर्यंत व्हायलाय. म्हणजे अ पासून सुरुवात कोणाची होते, स्वर, ओके. क ख पासून सुरुवात कोणाची होते, स्वरादी, सॉरी व्यंजने. आता इथं लक्षात घ्या, अ पासून स्वरांची सुरुवात व्हायली आणि अनुस्वार आणि विसर्ग हे कोण आहेत, स्वरादी आहेत. आणि त्यानंतर क ख पासून सुरुवात कुठं कोणाची होते, तर व्यंजनाची होते. आणि संयुक्त व्यंजनाची सुरुवात कुठं होते, क्ष आणि ज्ञ हे कोण आहेत, तर विशेष संयुक्त व्यंजने आहेत, ओके, विशेष संयुक्त व्यंजने. मग सुरुवात अ पासून व्हायली आणि शेवट कुठं व्हायलाय, ज्ञ. मग अ पासून ते ज्ञ पर्यंतच्या मुळाक्षरांना वर्ण असे म्हणतात. ही व्याख्या कोणी मांडली असं म्हटलं तर दादोबा पांडुरंग तरखडकरांनी मांडलेली आहे. आता वर्ण नेमकं कोणाला म्हणावं, तर ज्यांची सुरुवात अ या स्वरांपासून व्हायली आणि एंड कुठं व्हायलाय, शेवट कुठं व्हायलाय, क्ष ज्ञ पर्यंत व्हायलाय. इथपर्यंतचे जेवढे मुळाक्षरे आहेत या सगळ्यांना काय म्हणावं, वर्ण म्हणावं. अशी व्याख्या दादोबा पांडुरंग तरखडकरांनी केलेली आहे. मग हे जे दादोबा पांडुरंग तरखडकर आहेत यांनी महाराष्ट्र, बघा महाराष्ट्र भाषेचे व्याकरण नावाचा ग्रंथ लिहिला आहे. आणि हा ग्रंथ कधी लिहिला तर 1836ला लिहिलेला आहे. बघा 1836 या वर्षी हा ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. मग 1836 या वर्षी आणि त्या ग्रंथाचं नाव काय हो, महाराष्ट्र भाषेचे व्याकरण याच नावाने. आणि याच वर्षी आणखी एका लेखकाने ग्रंथ लिहिला आहे ज्यांचं नाव आहे गंगाधर शास्त्री फडके, गंगाधर शास्त्री फडके यांनी हा ग्रंथ लिहिला. आता परीक्षेला जर समजा महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हा ग्रंथ कोणी लिहिला म्हटलं, दादोबा पांडुरंग तरखडकर असेल तर त्यांना क्लिक करा आणि गंगाधर शास्त्री फडके असेल तर त्यांना टिक मार्क करा. दोन्ही असतील तर काय करावं सर, असंही बरेच जणांना वाटते. तर दोन्ही असेल तर दोन्हीला क्लिक करा. अ व ब बरोबर आहे असं पर्यायमध्ये असेल, कारण सिंगल कोणी येणार नाही, कारण ह्या दोन्ही व्यक्तीच्या पुस्तकाचं नाव एकच आहे, महाराष्ट्र भाषेचे व्याकरण. कधी लिहिलेत होय, 1836 या वर्षी लिहिलेला आहे, ओके. मग आता हे दादोबा पांडुरंग तरखडकरांना मराठी भाषेचे ढंटड्या म्हणतात. दादोबा पांडुरंग तरखडकरांना मराठी भाषेचे काय म्हणतात हो, पाणिनी म्हणतात, ओके. काय म्हणतात, पाणिनी म्हणतात. मग यांना पाणिनी असे कोणी म्हटले असाही प्रश्न परीक्षेला आलेला आहे. तर दादोबा पांडुरंग तरखडकरांना मराठी भाषेचे पाणिनी असे कोणी म्हटले, तर लोकहितवादी यांनी म्हटलेलं आहे. मग हे लोकहितवादी यांचं पूर्ण नाव काय हे तुम्हाला माहिती असावं. गोपाळ हरी देशमुख, गोपाळ हरी देशमुख असं त्यांचं नाव आहे, ओके. लोकहितवादीचं पूर्ण नाव गोपाळ हरी देशमुख आहे. हे गोपाळ हरी देशमुख जे आहेत त्या दादोबा पांडुरंग तरखडकरांना मराठी भाषेचे पाणिनी म्हटले, ओके. दादोबा पांडुरंग तरखडकरांना मराठी भाषेचे काय म्हटले, तो पाणिनी असे म्हटलेलं आहे. मग हे पाणिनी मूळचे कोण होते असं म्हटलं तर पाणिनी हे मूळचे संस्कृत व्याकरणकार होते. कोण होते, पाणिनी हे मूळचे संस्कृत व्याकरणकार होते, ओके. संस्कृत व्याकरणासाठी त्यांनी पुस्तिका लिहिले होते, ग्रंथ लिहिला होता. त्या ग्रंथाचं नाव होतं अष्टाध्यायी, ओके. किती अध्यायाचा ग्रंथ आहे, अष्ट म्हणजे 8, अष्टाध्यायांचा हा ग्रंथ आहे, म्हणून अष्टाध्यायी म्हटलं जाते. बघा कोणालाही कोणतंही टोपण नाव देत असताना त्याला काहीतरी रिझन असते, कारण असते.
काय कारण होतं की यांना पाणिनी असं लोकहितवादी यांनी दादोबा पांडुरंग तर्खडकरांना म्हटलं? तर त्याचं मुख्य कारण काय, पाणिनी हे मूळचे संस्कृत व्याकरणकार होते. संस्कृत मधला सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रंथ अष्टाध्यायी आहे. ज्याप्रमाणे संस्कृतमध्ये अष्टाध्यायी ग्रंथ महत्त्वपूर्ण आहेत, त्याच प्रमाणामध्ये मराठी व्याकरणामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रंथ महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हा आहे असं लोकहितवादींना वाटलं. म्हणून जसे संस्कृतमधले पाणिनी महत्त्वाचे आहेत, तसे मराठीमधले दादोबा पांडुरंग तर्खडकर महत्त्वाचे आहेत. म्हणून दादोबा पांडुरंग तर्खडकरांना मराठी भाषेचे पाणिनी असे लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख यांनी म्हटलेला आहे. बघा, एक घटक आपण शिकतोय, त्याच्याशी निगडीत असणारे बरेचसे घटक आपण कव्हर करतोय. ओके, काय कव्हर बघा, अ पासून ते ज्ञ पर्यंतच्या या मुळाक्षरांना वर्ण असे म्हणतात. हे दादोबा पांडुरंग तर्खडकरांनी केलेली व्याख्या. कोणी केली असं जरी विचारलं तर सांगता आलं पाहिजे. त्यांनी कोणता ग्रंथ लिहिला? महाराष्ट्र भाषेचे व्याकरण. त्याच वर्षी त्याच नावाने कोणी लिहिलं ग्रंथ? गंगाधर शास्त्री फडके. कधी लिहिला ग्रंथ? 1836ला. ओके, त्यांना पाणिनी असे कोणी म्हटलं? लोकहितवादी. लोकहितवादीचे पूर्ण नाव काय? गोपाळ हरी देशमुख. पाणिनी हे मूळचे कोण होते? तर संस्कृत व्याकरणकार होते. त्यांनी कोणता ग्रंथ लिहिला? अष्टाध्यायी नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यांचं टोपण नाव आपल्या दादोबा पांडुरंग तर्खडकरांना लोकहितवादी यांनी दिलं. ह्या सगळ्या गोष्टी एक एक करून एकाशी निगडीत लावून जर आपण अभ्यास केलं तर परिपूर्ण अभ्यास होतो. आता पुढले व्याकरणकार आपण बघूया. त्या पुढल्या व्याकरणकारांचा 4थ्या क्रमांकाला आपण नाव घेऊ, ज्यांचं नाव आहे कृष्ण शास्त्री चिपळूणकर. बघा, कृष्ण शास्त्री चिपळूणकर असं त्यांचं पूर्ण नाव आहे, कृष्ण शास्त्री चिपळूणकर. आता ही व्याख्या किंवा हा घटक आपण शिकत असताना तुम्ही जिथे कुठे असाल, हेडफोन लावून अभ्यास करत असाल किंवा आवाज स्पीकर ऑन करून अभ्यास करत असाल तर माझ्या समोर आहेत असं तुम्ही स्वतःला गृहीत धरा आणि वही पेन घेऊन बसा. तुम्ही तोडक्या मोडक्या अक्षरामध्ये का लिहिणं होईना लिहायला पाहिजे. कारण अभ्यासाचं सर्वात उत्तम माध्यम कोण असेल तर दृकश्राव्य माध्यम आहे. डोळ्यांनी पहा, कानाने ऐका, पुन्हा आणखी चिंतन मनन करून वहीनं म्हणजे वहीवरती पेननं मांडा, तेव्हा जाऊन तुमचा परिपूर्ण अभ्यास होतो. मी तुम्हाला हमी देतो की हे घटक तुम्ही शिकत असताना कंटिन्युअसली मराठी व्याकरणाचे टोटल सिरीज मी बनवणार आहे. तर ते सगळे सिरीज तुम्ही कंटिन्युअसली पाहत राहा. मराठी व्याकरण तुम्हाला अगदी मुखगत झालेलं असेल ह्याची 100% हमी देतो. ओके, आता पहा, कृष्ण शास्त्री चिपळूणकर हे एक महत्त्वपूर्ण व्याकरणकार आहेत. यांनी व्याख्या मांडलेली आहे. कोणाची व्याख्या मांडली? तर वर्ण कोणाला म्हणावं यांच्या व्याख्या आपण शिकतोय. नाहीतर बरेच जणाला रामाची सीता कोण, रात्रभर रामायण ऐकलं, सकाळी विचारलं रामाची सीता कोण, मला माहित नाही, असं होऊ नये. काय शिकतोय हे कळलं पाहिजे. व्याख्या शिकतोय. कोणाची व्याख्या? वर्णाची व्याख्या. महत्त्वपूर्ण व्याकरणकारांनी कोणत्या व्याख्या मांडले ते व्याख्या आपण मांडतोय. तर कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी काय म्हटलंय बघा, कंठ व तालू. पहा, कंठ व तालू इत्यादी अवयवांपासून, बघा, कंठ व तालू इत्यादी अवयवांपासून उच्चारल्या, कंठ व तालू इत्यादी अवयवांपासून उच्चारल्या जाणाऱ्या, कंठ व तालू इत्यादी अवयवांपासून उच्चारल्या जाणाऱ्या मूलध्वनीला वर्ण असे म्हणतात. वर्ण असे म्हणतात. वर्ण असे म्हणतात. आता कधी परीक्षेला प्रश्न हा आला नाही की ही व्याख्या कोणत्या व्याकरणकाराने मांडली. फक्त व्याख्या विचारलंय, पण व्याकरण पुढे चाललंय. बरं, खूप उपप्रकार विचारत आहेत. मग कदाचित परीक्षेला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, कंठ व तालू इत्यादी अवयवांपासून उच्चारल्या जाणाऱ्या मूलध्वनीला वर्ण असे म्हणतात, ही व्याख्या कोणी मांडली? तर आत्ता अभ्यास करून घ्या, लक्षात ठेवा. असा जर प्रश्न आला तर महाराष्ट्रात फक्त तुम्हालाच या प्रश्नाचं उत्तर आलेलं असेल. तर ही व्याख्या कोणी केली? कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी केलेली आहे. मग कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी कोणता ग्रंथ लिहिला असं जर म्हटलं तर मराठी व्याकरणातील निबंध. बघा, मराठी व्याकरणातील निबंध. आता या पुस्तकाच्या नावावरून तुम्हाला लक्षात येत असेल की यांचा जास्त भर कशावर असेल? निबंध. हा ग्रंथ त्यांनी कधी लिहिला असं म्हटलं तर
ओके, हा ग्रंथ त्यांनी कधी लिहिला तर 1893 या वर्षी लिहिला आहे. तर 1893चा कालखंड म्हटलं तर आपले पंजोबा सुद्धा जिवंत होते का नव्हते हाही आपल्याला प्रश्न आहे. त्या कालखंडामध्ये मराठी व्याकरण याच्यावर त्यांनी ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये खास करून कोणाचा संबोध आहे तर निबंधाचा आहे. ओके, मग मराठी व्याकरणातील निबंध नावाचा तो ग्रंथ त्यांनी 1893 या वर्षी लिहिलेला आहे. ओके, मग आता हे मराठी व्याकरणातील निबंध 1893 या वर्षी त्यांनी हा ग्रंथ लिहिला. मग आता या कृष्णशास्त्री चिपळूणकरांना 2 टोपण नावाने ओळखलं जाते. मराठी भाषेचे यांना काय म्हणतात, जॉन्सन बेबी पावडर म्हणजे काय म्हणतात हो, जॉन्सन म्हणतात. आणि यांनाच मराठी भाषेचे काय म्हणतात, बृहस्पती असे म्हणतात. ओके, मराठी व्याकरणाचे जॉन्सन आणि बृहस्पती कोणाला म्हटलं जाते असं जर म्हटलं डोक्यात फिट ठेवा की जॉन्सन आणि बृहस्पती कृष्णशास्त्री चिपळूणकरांना म्हणतात. मग त्यांना जॉन्सन असे कोणी म्हटले तर एक व्याकरणकार आहेत, त्यांचं नाव आहे ओक. ओके, ओक नावाचे व्याकरणकार आहेत, त्यांना मराठी भाषेचे जॉन्सन असं कृष्णशास्त्री चिपळूणकरांना ओक यांनी म्हटलं. आता ह्या ओक यांना जॉन्सनच का म्हणावं वाटलं, जॉनी लिव्हर का म्हणावं असं वाटलं नाही, तर त्याचं मुख्य कारण म्हणजे काय, हे जॉन्सन हे मूळचे इंग्रजी निबंधकार होते. जॉन्सन हे मूळचे कोण होते, इंग्रजी निबंधकार होते. ओके, इंग्रजी निबंधकार होते. ज्याप्रमाणे इंग्रजीमधले उत्तम निबंध हे जॉन्सन लिहायचे त्याच पद्धतीनं उत्तम निबंध कोण लिहितात, कृष्णशास्त्री चिपळूणकर लिहितात. म्हणून ओक यांना असं वाटलं की इंग्रजीमधले जॉन्सन महत्त्वपूर्ण आहेत, त्याच पद्धतीने मराठीमधले कृष्णशास्त्री चिपळूणकर आहेत, म्हणून यांना मराठी भाषेचे जॉन्सन असं ओक यांनी म्हटलेलं आहे. आता बऱ्याचशा गोष्टी आहेत की इंग्रजीमधले कुठले तरी समजा निबंधकार असेल, नाटककार असेल, कविता लिहिणारे पोएट असतील तर त्यांचे टोपणनाव आपल्या मराठीमधल्या वेगवेगळ्या लेखकांना दिलं जाते की मराठीतले शेक्सपियर म्हणून कोणाला ओळखलं जाते, बरोबर, आणि मराठीतले जॉन्सन असे कोणाला म्हणतात. असे वेगवेगळे प्रश्न परीक्षेला येऊ शकतात की मराठी भाषेतले जॉन्सन असं कोणाला म्हटलं जाते, कृष्णशास्त्री चिपळूणकरांना म्हटलं जाते. कोणी म्हटलं तर ओक यांनी म्हटलेला आहे. आता आपल्याला नेक्स्ट व्याकरणकार बघूया, बरोबर, आणि अतिशय फेमस आणि पुष्कळ वेळेस परीक्षेला प्रश्न आलेला आहे यांच्यावरती. तो प्रश्न काय असं जर म्हटलं तर लक्षात घ्या. ओके, काय प्रश्न आलेला आहे तर कृष्णशास्त्री चिपळूणकरांच्या मुलाचे नाव काय तर विष्णू शास्त्री चिपळूणकर आहे. बघा, कृष्णशास्त्री चिपळूणकरांचाच मुलगा कोण आहे, विष्णू शास्त्री चिपळूणकर आहेत. ओके, आता यांनी कोणती व्याख्या मांडली असं जर म्हटलं तर यांनी कोणती व्याख्या वगैरे मांडलेली नाही, पण यांच्यावरती नेहमी परीक्षेला प्रश्न येतो. तो म्हणजे काय तर मराठी भाषेचे शिवाजी असे कोणाला म्हणतात तर मराठी भाषेचे शिवाजी असे कोणाला म्हटलं जाते, विष्णू शास्त्री चिपळूणकरांना म्हटले जाते. हे डोक्यात फिट ठेवा, कारण बार बार परीक्षेला येणारा हा प्रश्न आहे की मराठी भाषेचे शिवाजी असे कोणाला म्हटलं जाते तर विष्णू शास्त्री चिपळूणकरांना म्हटले जाते. आता आपल्याला पुढला घटक पाहायचा आहे. बघा, पुढला घटक म्हटलं तर ते आहेत आपले अरविंद मंगरुळकर. अरविंद मंगरुळकर. बघा, हे जे अरविंद मंगरुळकर आहेत यांचं नाव हल्ली जास्त आहे. बघा, रुळकर. आता इथं लक्षात घ्या, अरविंद मंगरुळकर. ओके, अरविंद मंगरुळकर तर यांनी सुद्धा वर्णांची व्याख्या केलेला आहे. ओके, अरविंद मंगरुळकरांनी वर्णांची काय व्याख्या मांडलेली आहे असं म्हटलं तर बघा, शब्द ज्या ध्वनींचे बनलेले आहेत. बघा, शब्द ज्या ध्वनींचे बनलेले आहेत, शब्द ज्या ध्वनींचे बनलेले आहेत त्यांचे अंत्य अवयव म्हणजे त्यांचे अंत्य अवयव म्हणजे वर्ण होय.
आता ही व्याख्या कोणी केली असं जर म्हटलं तर अरविंद मंगरुळकरांनी केलेली आहे. मग आता हे अरविंद मंगरुळकर जे आहेत सध्याला खूप महत्त्वपूर्ण व्याकरणकार मानले जातात. बरं, आता अरविंद मंगरुळकरांनी ही जी व्याख्या मांडली त्यांनी कोणत्या ग्रंथात मांडली असं म्हटलं तर मराठी व्याकरणातील, बघा, मराठी व्याकरणाचा पुनर्विचार, मराठी व्याकरणाचा पुनर्विचार. आता हे पुनर्विचार हा शब्द संधियुक्त आहे पहा. ओके, मराठी व्याकरणाचा पुनर्विचार हा ग्रंथ त्यांनी कधी लिहिला असं जर म्हटलं तर बघा 1964 या वर्षी त्यांनी हा ग्रंथ लिहिला. ओके, तर अरविंद मंगरुळकरांनी मराठी व्याकरणाचा पुनर्विचार नावाचा ग्रंथ लिहिला 1964ला. त्या ग्रंथामध्ये त्यांनी वर्णांची व्याख्या मांडली. काय मांडली बघा, शब्द ज्या ध्वनींचे बनलेले आहेत त्यांचे अंत्य अवयव म्हटलंय. अंत्य अवयव त्यांना काय म्हणतात, वर्ण असे म्हणतात, अशी व्याख्या अरविंद मंगरुळकरांनी केली. आता याचा अर्थ समजून घ्या. कुठलाही शब्द घ्या, ओके, कुठलाही शब्द घ्या आणि त्या शब्दाचे जे कोणते अंत्य अवयव असतात त्या शब्दाचे कुठलेही अंत्य काय असतात, हो अवयव असतात. त्या अंत्य अवयवांना काय म्हटलेलं आहे तर वर्ण म्हटलेलं आहे. अंत्य अवयव यांना काय म्हटलेलं आहे, वर्ण म्हटलेला आहे. मग आपण एखादा शब्द घेऊ आणि त्यांची फोड करून पाहू. आता उदाहरणामध्ये झाड हा शब्द आहे. ओके, शब्द कोणता आहे, झाड आहे. किंवा उदाहरणामध्ये चंपा शब्द आहे. कोणता शब्द आहे, चंपा आणि झाड. तर या शब्दाची फोड करा हो. झाड, झाड म्हणत असताना झला हलांत चिन्ह, कारण व्यंजन आहे त्याच्यातून स्वर बाहेर काढा. झा, झ अधिक आ आणि ड अधिक अ. मग झ अधिक आ, ड अधिक अ हे या शब्दाचे अंत्य अवयव आहेत, शेवटचे अवयव आहेत. यांची परत फोड होत नाही. आता चंपा या दिलेल्या शब्दाची फोड केलं तर च अधिक, माझ्या सोबत म्हणा, च अधिक अ अधिक, त्यामध्ये कोण आहे, अनुस्वार आहे. च अधिक अ अधिक अनुस्वार अधिक प अधिक कोण आहे, आय, चंपा. मग या दिलेल्या शब्दामधली ही जे अंत्य अवयव आहेत हे शेवटचे अवयव आहेत. ह्याच्यापेक्षा या शब्दांचे परत अवयव पडत नाहीत. हे जे अंत्य अवयव आहेत या अंत्य अवयवांना काय म्हणावं, वर्ण म्हणावं, अशी व्याख्या कोणी केली, अरविंद मंगरुळकरांनी केली. वर्ण नेमकं कोणाला म्हणावं या व्याख्येमधून आपल्याला परिपूर्ण समजून येते. मी सविस्तर समजून सांगतोय. आपल्याकडे अजिबात कॉमेडी चालणार नाही, हे पहिलं डोक्यात फिट्ट ठेवा. फिट्ट म्हणतोय कारण कॉमेडी जर शिकलो, कॉमेडी लक्षात बसते, अभ्यास बोमा मारत बाहेर जातो. त्याच्यासाठी नीट हे अभ्यास समजून घ्या. तुम्हाला आपल्याकडे अभ्यास एके अभ्यास, अभ्यास दोन्ही अभ्यास, अभ्यास तिन्ही अभ्यासच तुम्हाला शिकायला मिळेल. जो कॉमेडी असले फालतान कार्यक्रम आपल्याकडे चालणार नाहीत. डोक्यात फिट ठेवा आणि हे व्यवस्थित समजून घ्या. परीक्षेला जे येते तेच मी शिकवतो, कारण शेतात काय पिकते याच्यापेक्षा बाजारात काय विकते हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळं अगदी परिपूर्ण समजून घ्या, नीट समजून घ्या. नाही समजलं तर बिंदास विचारू शकता. आता पुढल्या व्याख्येकडे जाऊ. ओके, आता पुढले व्याकरणकार म्हटलं की 7व्या क्रमांकाला आपण मपा सबनीस. मपा सबनीस म्हणजे महादेव. ओके, सबनीस, बरोबर, महादेव. किंवा त्यांच्या वडिलाचं नाव लिहून घेऊ, महादेव पांडुरंग. बघा, महादेव पांडुरंग काय आहे, सबनीस आहे. ओके, महादेव पांडुरंग सबनीस. आता यांची व्याख्या बघूया की वर्ण कशाला म्हणावं असं महादेव पांडुरंग सबनीस यांनी म्हटलेलं आहे. आता महादेव पांडुरंग सबनीस यांची व्याख्या बघायचं म्हटलं तर भाषेतील शब्दात, बघा, भाषेतील शब्दात, बघा, भाषेतील शब्दात असलेले, भाषेतील शब्दात असलेले बरं मूलभूत ध्वनी, मूलभूत ध्वनी
भाषेतील शब्दात असलेले मूलभूत ध्वनी त्यांना वर्ण असे म्हणतात. त्यांना वर्ण असे म्हणतात. वर्ण असे म्हणतात. अशी व्याख्या कोणी केली असं म्हटलं तर महादेव पांडुरंग सबनीस यांनी ही व्याख्या केलेली आहे. भाषेतील शब्दात असलेले मूलभूत ध्वनी त्यांना वर्ण असे म्हणतात. ही व्याख्या कोणी केलेली आहे? मप्पा सबनीस यांनी केली. त्यांचंच पूर्ण नाव काय? महादेव पांडुरंग सबनीस असं आहे. ओके. त्यांनी 1951 या वर्षी आधुनिक मराठीचे बघा आधुनिक मराठीचे उच्चतर व्याकरण बरं उच्चतर व्याकरण नावाचा त्यांनी ग्रंथ लिहिला आणि हा ग्रंथ 1951 या वर्षी लिहिलेला आहे. 1951 या वर्षी लिहिलेला आहे. आता हे 1951 म्हटलं की भारत स्वतंत्र झालं की लगेच त्यांनी लिहिलेलं आहे. आधुनिक मराठीचे उच्चतर व्याकरण नावाचा ग्रंथ मप्पा सबनीस यांनी लिहिलेला आहे. आणि हे जे 1951 या वर्षी लिहिलेले आहेत बघा महादेव पांडुरंग सबनीस यांनी भाषेतील शब्दात असलेले मूलभूत ध्वनी त्यांना वर्ण असे म्हणतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता भाषा म्हटलं की आपण बोलायलेली मराठी भाषा यातला कुठलाही शब्द घ्या. उदाहरणामध्ये पंखा शब्द घेतला तर ह्याचे मूलभूत ध्वनी कोणते म्हटलं तर प अधिक अ मिळून काय बनलं? प अधिक अनुस्वार पंग. खाची फोड करा ख अधिक आ. माझ्या सोबत बोलत राहायचं. या भाषेतील असलेले मूलभूत ध्वनी म्हटलं की मूलध्वनी. ओके. त्यांना वर्ण असे म्हणतात असं महादेव पांडुरंग सबनीस यांनी ही व्याख्या मांडलेली आहे. आता महादेव पांडुरंग सबनीस यांनी कोणाची निर्मिती केली तर क्ष आणि ज्ञ या विशेष संयुक्त व्यंजनाची निर्मिती केलेली आहे. विशेष कोण आहे ते? संयुक्त व्यंजने. विशेष संयुक्त व्यंजनाची निर्मिती केलेली आहे. ओके. विशेष संयुक्त व्यंजने यांची निर्मिती केलेली आहे. आणि अरविंद मंगरुळकर जे मागचे व्याकरणकार होते यांनी इंग्रजी वर्णमालेतून 2 वर्ण मराठी वर्णमालेमध्ये आणले. एक आहे ॲ आणि दुसरा आहे अ. ह्या 2 वर्णांची निर्मिती कोणी केली? अरविंद मंगरुळकरांनी. क्ष आणि ज्ञची निर्मिती कोणी केली? मप्पा सबनीसने. हे डोक्यात फिट ठेवा. आता हे 2 वर्ण मराठी वर्णमालेमध्ये का आले तर याचा आपण पुढे अभ्यास करणार आहोत. तरी तात्पुरतं म्हटलं की आपण इंग्रजी शब्द वापरतोय. उदाहरणामध्ये ॲपल आहे. पुन्हा नोकरी लागली की तुम्हाला कोणाचा तरी फोन आला तर तुम्ही काय म्हणतो? ऑफिस म्हणतो. मग हे आ नावाचा वर्ण अ नावाचा वर्ण हे इंग्रजी शब्द आहेत. इंग्रजी शब्द उच्चारत असताना आपण मराठी भाषिक व्यक्ती या वर्णांचा आपल्या मुखावाटे उच्चार करतो. म्हणून या 2 वर्णांना वर्णमालेत स्थान द्या अशी मागणी अरविंद मंगरुळकरांनी केली. आणि कधी केली म्हटलं तर बघा 6 नोव्हेंबर 2000. ओके. 6/11/2009 या वर्षी एक गव्हर्नमेंटचा GR आला आणि त्या GR मध्ये सांगण्यात आलं की हे 2 वर्ण आता मराठी वर्णमालेमध्ये ॲडिशन केलेले आहेत. बघा ॲ आणि अ या 2 वर्णांना अरविंद मंगरुळकरांनी वर्णमालेत स्थान दिलं आणि क्ष आणि ज्ञ या 2 वर्णांना महादेव पांडुरंग सबनीस यांनी स्थान दिलेलं आहे. आता ह्याच्या पुढे 9वे व्यक्ती आपण घेऊया ते म्हणजे विल्यम कॅरी. ओके. विल्यम कॅरी. आता हे विल्यम कॅरी नाव आपल्याला मराठी भाषिक व्यक्तीचं दिसते का? हो नाही. इंग्रजी भाषिक व्यक्तीचा आहे. यांनी सर्वप्रथम मराठी भाषेचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या लक्षात असं आलं की इंग्रजी भाषेला व्याकरण आहे पण मराठी भाषेला व्याकरण नाही. मराठी भाषा शुद्ध व्हावी, नियमबद्ध व्हावी म्हणून मराठी व्याकरणासाठी त्यांनी एक ग्रंथ लिहिला व्याकरणासाठी. त्या ग्रंथाचं नाव बघा द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज. द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला. आणि हा ग्रंथ कधी लिहिला असं म्हटलं तर 1805ला. बघा मराठी भाषा खूप वर्षापूर्वी निर्माण झाली. 2000 वर्षापूर्वी निर्माण झाले असं आपण म्हणू. पण 1805 पर्यंत मराठी या विषयासाठी
कधीच व्याकरण नव्हतं, तर इंग्रजी भाषिक अमराठी व्यक्ती सर्वप्रथम मराठी व्याकरणासाठी ग्रंथ लिहिला. त्या व्यक्तीचं नाव आहे विल्यम कॅरी. कोणता ग्रंथ लिहिला? द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज. मराठा या शब्दाचा अर्थ की महाराष्ट्रामध्ये राहणारे जे व्यक्ती आहेत, बरोबर, जे मराठी भाषा वापरतात, त्या अर्थाने मराठा हा शब्द वापरलेला आहे. ओके, तर त्यांनी 1805 या वर्षी सर्वप्रथम मराठी व्याकरणासाठी ग्रंथ लिहिला. आणि मराठी व्याकरणासाठी सर्वप्रथम ग्रंथ लिहिणारे कोण म्हटलं तर दादोबा पांडुरंग तरखडकर, आणि अमराठी व्यक्ती कोण म्हटलं तर विल्यम कॅरी असं त्यांचं नाव येते. तर आजच्या तासिकेमध्ये ओके, आजच्या तासिकेमध्ये पूर्ण तासिका आपण व्याख्या बघितलोय. कशाची व्याख्या म्हटलं तर वर्ण, बरं, म्हणजे काय? तर परीक्षेला प्रश्न नेहमी येतो, वर्ण म्हणजे काय? ओके, वर्ण म्हणजे काय? तर या घटकाचा आपण व्याख्येच्या माध्यमातून आज संपूर्ण हा घटक आपण अभ्यास केलेला आहोत. तर तुम्ही सर्व हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलेला असेल तर तुमचे मनस्वी मी काय मानतोय, धन्यवाद मानतोय. आणि आपला प्रत्येक व्हिडिओ जो आहे तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा, तर तेव्हा जाऊन तुम्हाला मराठी व्याकरणाचा परिपूर्ण एकदम परफेक्ट अभ्यास करून देण्याची जिम्मेदारी माझी. आणि हा जो व्हिडिओ आहे, तुमचे मित्र असतील, मैत्रिणी असतील, पाहुणे असेल, भाचा असेल, भाची असेल, पुतण्या असेल, बहीण असेल, त्या सगळ्यांना हा व्हिडिओ जो आहे त्याची जे लिंक आहे ते लिंक मात्र आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. अभ्यास करणाऱ्या मित्रांचा कोणता ग्रुप असेल त्या ग्रुपला या व्हिडिओचे लिंक मात्र शेअर करा हमखास. कारण मराठी ग्रामर हा संपूर्ण घटक मी अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवरती दररोज तुम्हाला व्हिडिओ मी पाठवत जाईन. हे जास्तीत जास्त व्हिडिओ खास करून गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांना खूप बेनिफिट असणार आहे, जे क्लासची फीस भरू शकत नाहीत, बरोबर, ज्यांना क्लासची फीस परवडत नाही आणि शहरामध्ये जाऊन अभ्यास करणं होत नाही, पण त्यांना मराठी व्याकरणाचा परिपूर्ण अभ्यास करायचा आहे, त्यांच्यासाठी यूट्यूब चॅनलला मोफत संपूर्ण मराठी व्याकरण व शब्दसंग्रह हा टोटल घटक घेणार आहे. तर सुरुवातीपासूनचे टोटल व्हिडिओ तुम्ही पाहत राहा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा. आणि व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर तुम्हाला कसा वाटला हे कमेंट द्यायला मात्र विसरू नका. यामध्ये काही त्रुटी असेल तरीसुद्धा कमेंटमध्ये नक्कीच कळवा. कारण तुम्ही आणि मी हे दोघंच जण म्हणजे तुम्ही आणि मी मिळूनच आपण परिपूर्ण बनू शकतो. कुठलाही व्यक्ती हा परिपूर्ण नसतो. आयुष्यभर तो मात्र विद्यार्थीच असतो. नवीन घटक मात्र शिकत राहणं गरजेचं असते. त्यामुळं तुमच्यासोबत मीही अभ्यास करतच आहे. तर मराठी व्याकरणाचा नाही तर टोटल विषयाचा मी नेहमी वाचन करत राहतो. कारण व्यक्ती हा कोणताही परिपूर्ण नसतो. थेंबे थेंबे तळे साचे या प्रमाणामध्ये अभ्यास करत गेलं तरच आपण परिपूर्ण होतो. तर मराठी व्याकरणाचा पहिला व्हिडिओ मी आज बनवलेला आहे. तर इथून समोर कंटिन्युअसली मात्र तुम्ही एक व्हिडिओ पाहत राहाल असं मी तुमच्याकडून आशा बाळगतो. आणि व्हिडिओ कसा वाटला हे मात्र तुम्हाला कमेंटमध्ये मात्र नक्की कळवायचं आहे. आणि व्हिडिओ चांगला वाटला तर मात्र लाईक करायला मात्र विसरू नका. आपले जेवढे व्हिडिओ पाहणार आहेत तेवढे जण लाईक करतील अशी मी तुमच्याकडून अपेक्षा बाळगतो. आणि धन्यवाद, थँक्यू.